काय आपली स्पष्ट भूमिका या डम्पिंग ग्राउंड बाबत? नेहमीच शिवसेना ही विकासाच्या कामाबरोबर बदलाव शहरामध्ये राहिलेली आहे. परंतु जे आमचे मित्र पक्ष आहेत भाजपा, त्यांनी डम्पिंग ग्राउंडचाच मला वाटतं मुद्दा घेऊन या बदलाव शहरामध्ये फेक नेरेटिव्ह पसरून आमच्या विरोधामध्ये जाऊन ही निवडणूक जिंकलेली आहे. म्हणून आज त्यांना आमचं आव्हान आहे की त्यांनी हा डम्पिंग ग्राउंड बंद करण्याचा संकल्प केलेला आहे आणि त्याला दुजोरा आम्ही देतो. मला वाटतं आता आम्ही रस्त्यावर उतरले, त्यांनी सुद्धा आमच्याबरोबर या ठिकाणी यायला पाहिजे आणि जो होणारा इथल्या नागरिकांना त्रास आहे तो बंद केला पाहिजे. म्हणजे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाबद्दल आता काय भूमिका असेल शिवसेनेची? कारण त्यांनी तो सुद्धा मुद्दा मांडलेला आहे की घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प होऊ या द्या. महाराष्ट्रामधला एक आदर्श प्रकल्प या ठिकाणी माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण काही लोकांना दूरदृष्टी नाहीये, म्हणून त्या लोकांनी फेक न्यूज पसरून या बदलावरच्या जनतेची दिशाभूल केलेली आहे. आणि नक्कीच याच्यावर जे वरिष्ठ आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतनं जे घनकचरा प्रकल्प आहे त्यातला हा एक घनकचरा प्रकल्प आहे आणि तो वरिष्ठांनी त्याच्यावर निर्णय घेईल. त्यात कुठच्याही प्रकारे नगरपालिकेचा संबंध नाही. MMRDच्या माध्यमातून तो प्रोजेक्ट होत आहे. अर्थात ज्यावेळी सगळ्यात पहिले घोषणा केली खासदारांनी या प्रकल्पाची, त्यावेळी तुम्ही म्हणजे विरोध केला होता. म्हणजे प्रेस कॉन्फरन्स तेव्हा चालू होते आणि तेव्हा तुम्ही बोलला होता की इतर शहरातला कचरा आपल्या बदलापुरात नको. 100% आमची हीच भूमिका आहे. या ठिकाणी बाहेरच्या शहरातनं कचरा आणू नये, परंतु तो कचऱ्याची जी प्रकल्प आहे तो 500 टनाचा प्रकल्प आहे आणि बदलापूर शहरामध्ये 120 टनच कचरा निघतोय. तर त्यासाठी कुलगाव बदलापूर परिषदेची जी जागा घेतली आहे आणि जशी जशी लोकसंख्या वाढेल आणि जेव्हा आपला कचरा वाढेल त्यावेळेस तो इतर शहरातला कचरा या ठिकाणी घेतला जाणार नाही आणि 2-4 वर्षामध्ये अंबरनाथ असेल, उल्हासनगर त्यांचे स्वतंत्र असेच कचऱ्याचे प्रकल्प ते लोक त्या ठिकाणी करणार. हा पायलट प्रोजेक्ट म्हणून महाराष्ट्रातला त्यांनी आपल्या इथं करण्याचा संकल्प केला होता. निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षावरतीच आरोप करण्यात आले होते की घनकचरा प्रकल्पाला पाठिंबा देतात. आणि नक्कीच आमचा पाठिंबा होताच, पण आज जे या ठिकाणी जो घनकचरा डम्पिंग आहे त्या डम्पिंगची दुरावस्था झाली. अंबरनाथचं डम्पिंग सुद्धा या ठिकाणी ही नॅचरल एक टेकडी होती. या ठिकाणी नैसर्गिक टेकडी असताना टेकडी खोदून त्या ठिकाणी डम्पिंग करतं हे कोणालाच पटलं नाही. तरी अंबरनाथचे पण आता ते नगराध्यक्ष त्यांनी सुद्धा याचा बोध घेतला पाहिजे. त्याच्यावर सुद्धा आम्ही सर्व इथले स्थानिक आम्ही कावाले आहोत आणि आमच्या या ठिकाणी जमिनी आहेत त्या जमिनी सुद्धा आज नापीक झालेल्या आहेत. तरी आमचा कचरा टाकण्याला विरोध नव्हता, पण या लोकांची जी प्रशासन आहे, प्रशासन आणि लोक ही विकासाची दोन चाकं आहेत यांचा समन्वय नसल्यामुळं ही परिस्थिती आज डम्पिंग